नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तुमच्या हे ऊसात गवतासारखी वाढ होतीये का? जास्त फुटवे येऊन पानं पिवळी पडायला लागली आहेत का? तर लक्षात असू द्या, तो गवताळ वाढ रोग असू शकतो. गवताळ वाढ रोगांमुळे गाळण्यायोग्य ऊस तयार होत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या उत्पादनावर होतो. त्यामुळे आज आपण गवताळ रोग काय आहे, त्याची लक्षणं काय आहेत आणि त्यांचं नियंत्रण कसं करायचं हेच आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही माहिती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर गणेश कोटगिरे यांनी दिली आहे. गवताळ वाढ किंवा गवती वाढ म्हणजेच ग्रासी शूट डिसीज. पण हा रोग होतो कशामुळे हे आपण आधी समजून घेऊयात. हा रोग दूषित बेणे आणि रस शोषणाऱ्या किडी म्हणजेच मावा, तुडतुडे यांच्याद्वारे होतो. त्यातल्या त्यात तो को 419, को एम 0265, को सी 671, को 86032, PDN 15012, VSI 8005, PDN 13007 व कोसी SI 18121 या जातींमध्ये जास्त आढळतो, असं डॉक्टर कोटिगिरे यांनी सांगितलंय. पण आढळतो म्हणजे नक्की काय? म्हणजे गवताळ वाढीचं लक्षण काय ते आता समजून घेऊयात. गवताळ वाढ हे नावाप्रमाणेच गवतासारखं वाढत जातं. त्यामुळे पिकाच्या सुरुवातीच्या काळात ऊसाच्या बेटात प्रमाणापेक्षा जास्त फुटवे दिसायला लागतात आणि या बेटाला गवताच्या ठोंब्याचं स्वरूप यायला लागतं. कधी कधी तर ऊसाच्या बेटात फुटव्यांची संख्या 100 पेक्षा पण जास्त आढळते. बरं, फक्त ही वाढ होत नाही तर ऊसाच्या पानांमध्ये हरितद्रव्य कमी प्रमाणात तयार होतात आणि त्यामुळे पानं पिवळी किंवा पांढरी पडतात. आता या रोगांमुळे काय होतं तर बेटामध्ये गाळण्यायोग्य ऊस तयार होत नाही. रोगट ऊसावरची पानं अरुंद आणि आखूड राहतात आणि या रोगाचा प्रादुर्भाव पूर्ण वाढ झालेल्या ऊसात झाला तर पोंग्यातील पानं पिवळी पडतात आणि कांड्यांवरच्या डोळ्यातून पिवळसर म्हणजेच केवड्यासारखा पांगशा फुटायला लागतात. त्यामुळे रोगट ऊस नंतर पोकळ पडून वाळतो आणि याच्यामुळे ऊसाच्या उत्पादनात 5 ते 20% घट येते. त्यातल्या त्यात खोडवा पिकात जास्त प्रमाणात बेटं पिवळी पडून मरतात. त्यामुळे खोडव्यामध्ये रोगाचं प्रमाण सुरुवातीच्या काळात जास्त असतं आणि या सगळ्यांमुळे काय होतं तर रोगग्रस्त खोडवा पिकातल्या ऊसांची संख्या कमी होते आणि उत्पादनात घट येते. मग आता हे सगळं टाळण्यासाठी नियंत्रण कसं करायचं? बेसिक म्हणजे ऊसाची उगवण झाल्यानंतर पिकाची नियमितपणे पाहणी करायची आणि रोगट बेटे काढून जाऊन नष्ट करायचे. गवताळ वाढीचं नियंत्रण जर सामूहिकरित्या म्हणजेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी मिळून केलं तर रोगाचं प्रभावी नियंत्रण होतं. आता आपण आधी हे पाहिलं होतं की हा रोग रस शोषक किडींमुळे वाढतो. त्यामुळे आपल्याला त्यांचाही बंदोबस्त करायचा आहे. रस शोषक किडी म्हणजे तुडतुडे आणि माव्यांसाठी इमिडाक्लोप्रिड 17.8% SL हे कीटकनाशक 0.3 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारायचं आहे. 1 हेक्टर क्षेत्रासाठी जवळपास 300 मिली कीटकनाशकाची गरज पडते. त्यासोबत ऊसामध्ये हेक्टरी 25 पिवळे चिकट सापळे सुद्धा लावायचे. त्यामुळे रस शोषक किडी कमी होतील. हे झालं रोग आल्यानंतरचं. पण आपल्या ऊसामध्ये गवताळ वाढ होऊच नये म्हणून काय करायचं तेही सांगते. तर लागवड करताना बेणेमळ्यातील रोगमुक्त बेण्यांचीच लागवड करायची. तसंच बेणेमळ्यासाठी मूलभूत बेणं तयार करण्यासाठी लागवडीपूर्वी बेण्याला बाष्प उष्ण हवा प्रक्रिया करायची. म्हणजे बेण्याला 54°C तापमानात 1.5 तास प्रक्रिया करायची किंवा उती संवर्धित रोपांचा वापर करावा. यासोबत कार्बेंडाझिम बुरशीनाशकाची सुद्धा बेणे प्रक्रिया करायची. त्यासाठी 10 ग्रॅम कार्बेंडाझिम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करायचं आहे आणि या द्रावणात बेणे 15 मिनिटं बुडवून ठेवायचे आणि या रोगाचं प्रमाण 20% जास्त असेल तर पिकाचा खोडवा घ्यायचा नाहीये आणि पिकाची फेरपालट करायची आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.